तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण. तर पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी कोकणी दीप. तर मित्रांनो, आज आहे ती म्हणजे होली. तर पहिलं तर होलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आपल्याबरोबर आहे तो म्हणजे विनायक दादा, यूट्यूबर विनायक दादा. चला आता ज्ञानदीप सोबत आपण एन्जॉय करू. ते म्हणजे कुठल्या गावची होली? बोरली पंचतनची, कोकणातील सगळ्यात मोठी होली. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ जर आवडली तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. साडी चोली नेसून हवलायला, साडी चोली नेसून हवलायला. गावाची पाटलीन पुंजी ते, आमच्या गावाची पाटलीन पुंजी ते. आमची वर्षाची हवलो बाय, अग्नी होमान डोलते. आमची वर्षाची हवलो बाय, अग्नी होमान डुलते. आमची वर्षाची हवलो बाय, अग्नी होमान डोलते. आमची वर्षाची हवलो बाय, अग्नी होमान डोलते. तर मित्रांनो, दिव्यागरमधून आता आलो आहे ते म्हणजे बोरली गावामध्ये. तर हे आहे ते म्हणजे बोरली गाव. आणि इकडे बघू शकता समोर होलीचं पटांगण. तर इथे पहिली गाडी लावूया. तर मित्रांनो, इकडे बघू शकता हे आहे ते म्हणजे माहेरघरचं चिंचपादेवीचं मंदिर आणि हे होलीचं पटांगण. तर काही वेळातच मुलं यायला सुरुवात होतील. तर मित्रांनो, समोर तुम्हाला एक सागाचं झाड दिसत असेल. तीच आहे ती म्हणजे मधली होलीची काठी म्हणजे होम. तर आता आपण त्याला तोडणार आहोत. तर आपले मित्र नाचतात, फुल एन्जॉय करतात. आणि आता सागाच्या झाडावरती साडीची दोरी केलेली आहे आणि ती अडकवलेली आहे. आणि ह्याच्या साहाय्याने आपण त्या झाडाला पाडणार आहोत. म्हणजे मित्रांनो, सागाचं झाड पडलेलं आहे म्हणजे होम पडलेलं आहे. तर आपण त्याला आता उचलून ट्रॅक्टरच्या दिशेने नेणार आहोत. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण नेणार आहोत ते म्हणजे होमाला होलीच्या पटांगणामध्ये. मित्रांनो, जाताना तुम्ही पटांगण बघितलं असेल होलीचं, तेव्हा पूर्ण खाली होतं. पण आता बघा खूप लाकडं दिसत असतील. तर मित्रांनो, आता आपल्याला पण लाकडं आणण्यासाठी जायचं आहे ते म्हणजे ट्रॅक्टरमध्ये. तर तिकडे खूप मजा असते मित्रांनो. तर मित्रांनो, इकडे बघू शकता ढोल आणि ताशा जसं वाजतोय तसा पोरांना जोश चढतोय. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे ते म्हणजे होलीसाठी लाकडं आणायला. तर आपली एकच गाडी नाही, जेवढ्या गावामध्ये ट्रॅक्टर किंवा टेम्पो आहेत ते सर्व होलीसाठी लाकडं आणण्यासाठी जातात. तर आपल्याला ते आता रस्त्यामध्ये भेटतीलच.
तर मित्रांनो बघू शकता एक समोरून ट्रॅक्टर येतोय, तो पण होलीसाठी लाकडं घेऊन चाललाय. तर मित्रांनो फायनली आपण आता रानामध्ये आलोय आणि आता ट्रॅक्टरमध्ये लाकडं लोड करतोय. लाकडं लोड करून झालेली आहेत आता ट्रॅक्टरमध्ये. आता निघायचं आहे थोडं. मित्रांनो आपण यायच्या अगोदरच अर्धी होली रचून झालेली आहे आणि अर्धी अजून रचायची आहे. तर पहिले तर आपलं ट्रॅक्टर खाली करूया. तर इकडे बघू शकता 2-3 ट्रॅक्टर दिसत आहेत, 2-3 टेम्पो दिसत आहेत. तेही लाकडं खाली करत आहेत. तर मित्रांनो समोर बघू शकता ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या जोडलेल्या आहेत आणि खूप सारी लाकडं घेऊन आलेत होलीसाठी. आणि अशाच प्रकारे गावातले प्रत्येक ग्रुप असे टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रक घेऊन लाकडं आणण्यासाठी जातात. तर मित्रांनो इकडे बघू शकता ट्रक पण फुल भरला आहे माणसांनी आणि लाकडांनी. तर चला मित्रांनो आपण आता रात्रीच भेटू, कारण आता अंग खूप भरलं आहे आणि खूप पहिलं घरी जाऊन फ्रेश होतो. तर मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 12:10 आणि पहिले तर गावातली माणसं आणि पंचकोशीतली माणसं होलीभोवती 5 प्रदक्षिणा मारतील आणि नंतर होली पेटवली जाईल.
तर मित्रांनो होली पेटवायला आता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो ही आहे ती म्हणजे कोकणातील सर्वात मोठी होली। असं का बोललो त्याचं कारण आहे ते म्हणजे संपूर्ण गावकरी मिळून ट्रक टेम्पो काढतात, ट्रॅक्टर काढतात आणि लाकडं आणायला जातात। संपूर्ण गाव म्हणजे एक गाव एक होली। तर मित्रांनो तुम्हाला एक समोर काठी दिसत असेल, त्याला झूम करून दाखवतो तुम्हाला। त्याला कोंबडा बांधलेला आहे जिवंत, तो होलीमध्ये टाकला जातो आणि बाहेर काढला जातो। हा मान आहे तो म्हणजे गावच्या पाटलांना। इकडे बघू शकता अशा प्रकारे होलीमध्ये त्याला जाळलं जातं आणि पुन्हा बाहेर काढलं जातं। हे इथल्या होलीचं एक वैशिष्ट्य आहे। आणि ह्या होलीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही वेल। आपण दुपारी आणलेलं सागाचं झाड, त्याचं लाकूड आपण होलीच्या मध्ये लावलं आहे, त्यालाच आपण ह्या वेलीच्या साहाय्याने पाडणार आहोत। आणि जोपर्यंत लाकूड पडत नाही तोपर्यंत होली संपत नाही। तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल होलीचं मधलं लाकूड म्हणजे होम। त्यालाच आता गावातली हौशी मुलं पाडतील वेलीच्या साह्याने। पहिल्या प्रयत्नात होम पडलेला नाही, आता दुसरा प्रयत्न चालू आहे। तिसऱ्या प्रयत्नात होम पडायला आलाय आणि तिकडे बघू शकता खूप भारी मुवमेंट आहे आणि फायनली होम पडलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग, आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओजमध्ये।
तर आपल्यासोबत आहे विनायक दादा आणि आकाश. आणि मी आजचा ब्लॉग बनवणार नव्हतो, फक्त विनायक दादा मुले आज मी ब्लॉग बनवलाय. कारण आणि आकाश मुले, आकाशने त्याचा फोन दिला, माझा फोन थोडासा खराब झालाय त्यामुळे. तर मित्रांनो, होली एन्जॉय करता करता आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ शूट नाही करता आल्या. जर तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचे असेल तर विनायक सोडेकर म्हणजे विनायक दादाची तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर त्यांनी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले. काही कारणास्तव मी विचार करत होतो की मी व्हिडिओ नाही बनवणार, विनायक दादा बनवताना मी कशाला बनवू, पण तो स्वतः बोलला की व्हिडिओ बनव. तर त्याची माझ्या बायोमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर चला मित्रांनो, भेटू पुन्हा अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तर